किलोचा आहे? 7,260. किती किलोचा आहे? 7,260. या गोळ्यामुळे ना काही पोरं गळ झाली या भरतीमध्ये, म्हणजे डिस्क्वालिफाय झाले का ते 3-4 मार्कांना. ठीक आहे, तर या गोळा इझी पद्धत आहे. त्याला जर डोकं आणलं तर तुम्ही किती पण बिल्डर असो, ओके, किती पण बॉडी बिल्डर असो, सगळा असो, तो पण गोळा फेकू नाही शकत. कारण याला लागते टेक्निक, माइंडसेट. म्हणून याला गुलालाचा बादशाह म्हणलं जातं. ठीक आहे, तर याला तुम्हाला हँडल कसं करायचंय तर मी सगळे व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलेलं हँडल. तर मी आज तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. गोळा पकडला तुम्ही, हे गोळा हातात आला ना तर फक्त डोक्यामध्ये काय करा, डोक्यामध्ये फक्त 2 गोष्टी आठवा. काय? 2 गोष्टी अशा आहे की गोळा हातात आला, आपलं टार्गेट आणि आपला एफर्ट, ठीक आहे, ह्या गोष्टी आठवायच्या, तेव्हा ते तुमचा गोळा आउट ऑफ जाईल. ठीक आहे, जर तुम्ही गोळा घेतला, मला जड आहे, जाईल का, अशा गोष्टी असं केलं तर गोळा जाणार नाही. त्यापेक्षा काय करायचं, गोळा पकडला, किती पण तकलीफ मध्ये असो, तुम्ही ग्राउंड मारलंय, सगळं केलंय, बिमार असन, काही पण असो, पण गोळा हातात आला तर माइंड अलर्ट. काय? आपलं स्ट्रेक्चर आणि आपला पुश. ठीक आहे, ह्या गोष्टी डोक्यात घेऊन सेम मुवमेंट करायची, सेम थ्रो करून द्यायचा. ठीक आहे, आता मग पण बेसिक होता गोळा, सगळ्या गोष्टी मी पण इम्प्रुव्हमेंट डाऊन करायला पाहिजे होत, नाही केलं. ठीक आहे, डिग्री दिली. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही गोळा हातात आला तर पहिले तुमच्या डोक्यात अलर्ट. ठीक आहे, टार्गेट आणि पुश ह्या 2 गोष्टी डोक्यात घालायच्यात, तेव्हा गोळा तुमचा इम्प्रुव्हमेंट होईल. तुम्ही काय करता, भरपूरसे गोळा घेताय, गोळा घेतल्यावर तुम्ही पकड, यार जड आहे, अशा गोष्टी आहे, ठीक आहे, निगेटिव्ह करता माइंडला, म्हणून तुमचा गोळा कधीच इम्प्रुव्हमेंट होत नाही. साल फेकताय, 2-2 साल फेकताय, तरी इम्प्रुव्हमेंट होत नाही. सही बात आहे. गोळ्याचं वेट वगैरे सगळ्या गोष्टी समजले. तुम्हाला एक जण फेकून दाखवत, तर त्याच्याकडे ते गोळा, आता हे फेकते गोळा. ठीक आहे, यांच्या तुम्ही हातात गोळा आणला, यांनी एफर्ट दिला आणि आवाज वगैरे दिला, डिग्री दिली रपकन, तर गोळा बघा ते कसे फेकते. हे गोळा 10चा फेकते. कितीचा फेकते? 10चा. आणि माइंडसेट जागेवर आणला, एफर्ट मारला, तर गोळा आउट ऑफ फेकते. ठीक आहे सर, बघा शिकलाय के तौर पर, बघा इकडे डेमो के तौर पे. आउट ऑफ गेला. ठीक आहे, गेला आउट ऑफ. विषय काय माहितीये का, 10चा गोळा फेकते हा कमांडो. कितीचा गोळा फेकते? 10चा. आउट ऑफ फेकते. कधी कधी मी सांगितलं तवा कसं, एफर्ट दे, आवाज दे. तर मला तेच सांगायचंय सगळ्याला, तुम्हाला पण आणि फॉलोअर्सला पण, की गोळा पकडा, माइंड मध्ये डिग्री आणि एफर्ट ह्या गोष्टी. तुम्ही पाहिलं नाही आला हा गोळा कधी कधी इथं 10चाच फेकून देते, पाहिलं ना. जेव्हा डोक्यात आणलं त्यांनी काय, 2 माइंडसेट, काय फक्त टार्गेट आणि एफर्ट ह्या गोष्टी, ओके, तेव्हा तुमचा पण गोळा आउट ऑफ होईल. त्यासाठी तुम्हाला करणं पडणार आहे त्या गोष्टी. बेसिक असाल तर तुम्हाला पहिले, सगळ्यात पहिले ते गोळा खेळता करणे. मी सगळे व्हिडिओ टाकलेले, ते स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे. ओके, त्यामध्ये गोळा पकडायचा आहे, हातात खेळता बनवायचं आहे, खाली थ्रो, वर थ्रो. याने काय होतं, तुमची एक्सरसाइज, ट्रेनिंग राहते, ऑल गोष्टीची ट्रेनिंग राहते. माहिती आहे तुम्हाला, ऑल गोष्टीची, सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग राहते. तशी या गोळ्याची ती बेसिक झाली. मग गोळ्याला पकड, तुम्हाला 45 डिग्री समजत नसेल, हे असं स्ट्रेक्चर बनवा. हे स्ट्रेक्चर पाहिजे असन तुम्हाला तर मेल असन मुलासाठी, तर मुलासाठी असं 12 फूट घ्या, ओके, आणि उभं 9 फूट घ्या, असं स्ट्रेक्चर ते बनवून टाका. कसं 12, असं 1.6च्या सर्कल पासून इकडे 12 आणि वर 9 फूट. तर हे स्ट्रेक्चर तुमचं बनलं जातं. यासाठी तुम्हाला हे परफेक्ट आहे. हे जर तुम्ही बनवलं आणि याच्यावर जर थ्रो केला तर तुमचा गोळा इथं आउट ऑफ होण्याचे चान्स फुल आणि फुल आहे. का? फक्त डोक्यामध्ये आणलं तर. मी आता पण सांगतोय, किती पण बिल्डर असो, ओके, किती पण मोठा बिल्डर असो, कसं पण असो, जोपर्यंत माइंडसेट येणार नाही तोपर्यंत गोळा जाणार नाही. सुकडं पोरग फेकतंय. ठीक आहे, तुम्ही बघितलं असं व्हिडिओ मध्ये, वळले पोरं गोळा फेकते हातात बाहेर. का? डोकेलिटी. ओके, त्यामुळे माइंडसेटचा गेम 1000 वेळा सांगत आलेलो. चला, हा जो गोळा आहे तुम्ही घेतला ना, त्याचे वर्कआउट पहिले जाणून घ्या. काय नाही, तुम्हाला खेळतं म्हणत आहे. त्यामध्ये बेसिक फर्स्ट वर्कआउट कोणता आहे तुमचा, की ह्या इम्प्रुव्हमेंट मध्ये तुम्हाला, म्हणजे गोळा पकडला याच्यात आता खेळतं करा. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला, बेसिक असले तर हे जड वस्तू वाटते, त्यामुळे ही खेळती म्हणा. ओके, फर्स्ट वर्कआउट सांगतो मी. पकडला तुम्ही गोळा, ह्या पद्धतीत पकडला, सेम सारखं पुश करा. ठीक आहे, हा फर्स्ट वर्कआउट. नेक्स्ट मध्ये तुमचा आता थ्रो जात नाहीये,
पुश होत नाही, त्यासाठी तुम्ही पकडला गोळा सेम वर पुश करा. ओके, असं साथ घेऊन सगळ्या गोष्टी साथ घेऊन पुश. ओके, हे 2 वर्कआउट फॉलो केले ना तुम्ही तर तुम्हाला भरपूर इम्प्रुव्हमेंट होईल. ओके, आणि तिसरं म्हणजे खेळता. ओके, खेळता म्हणजे इकडे खेळता, असे खेळता बनवा गोळ्याला. हे 3 वर्कआउट करा तुम्ही, याचे मस्त गोळा तुमच्या अंगावर खेळता राहील. खेळता समजतंय, सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग राहते, त्यामुळे तुम्हाला याला तुम्ही हातात पकडलं जड वाटते. ओके, आता माझ्या हातात खेळता झालेलं मला जड वाटतच नाही काही, वाटते घे बघा करताय असं काही, त्यामुळे मी त्याला खेळणं शिकलेलं आहे. त्यामुळं इकडं तुमचं मग डायरेक्ट पुशवर आहे. मग तुम्ही इकडे स्टेप घेता नाही घेता या गोष्टी मायने नाहीये, पुरं पुशवर आहे सगळं. मग ठीक आहे, हे फड आणि पुश. आता संध्याकाळी तुम्हाला एक कॉफी करायचंय. ओके, बेसिक काय सांगितले मी, 3 वर्कआउट दिले बेसिक मध्ये. ते बेसिक तुम्हाला आता फॉलो करायचे. जे बी बिगिनर आहे आणि गोळा पकडणं शिका. असा पंजा, या पंजाच्या मध्यभागी ठेवा, येणाऱ्या भरतीसाठी तयार राहा, कटले कुठलेले अलर्ट राहा. पकडला लॉक करायचा, इथं 2-3 बोटाचा गॅप, इथं एक बोटाचा गॅप, इथं 2 बोटाचा गॅप. ठीक आहे,